आमच्या आता सकाळ झाली आहे झोपेतून उठला आणि आता वाजलेले आहे 7:30 आणि आता जस्ट अंबाला स्टेशन येईल आता 1 तासाने. म्हणजे आता 1 तासाने अंबाला स्टेशन आल्यानंतर त्याच्यात 3 तासानंतर चंदीगड येणार आहे. अजून आम्हाला कमीत कमी 4 किती वाजले सकाळचे? चंदीगड नंतर अजून 3 तासांनी शिमला. फक्त तासच वाढतात, काय येत नाही लवकर. आमचा असं आम्ही काल सकाळी 11 वाजता ट्रेनमध्ये बसलो होतो आणि 11ला ट्रेनला बसून आता आम्ही 10 वाजता 10-10:30ला चंदीगडला पोहोचणार आहे. चला आम्ही आत्ता आम्ही अंबाला जंक्शनला उतरून चहा आणि बिस्किट घेतलंय, कुकीज. चाय टेस्ट करून सांग चाय कसा आहे. आम्ही ट्रेनमधला चाय नाही घेतला, आम्ही अंबालाला उतरून आम्ही चाय घेतला. ठीक आहे ना. पाणी कम चाय आहे ना. पाणी कमच चाय. मेकअप चाललाय आम्ही आणि आम्ही अगदी चंदीगडला पोचलो आहे गाईज. हे आहे चंदीगड स्टेशन. चंदीगडला पोचलोय. चंदीगड जंक्शन आवरते इकडं, हबी आवरतोय आणि आपल्या बॅग आहेत आता. पण तर आम्ही पोहोचलोय चंदीगडला. हा यस, आम्ही पोहोचलोय चंदीगडला. चलो 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 चले मितवा व्हिडिओ काढायचा ना. चलो चले. हा चला चला हो. आता आम्ही चंदीगडला पोचलोय आणि त्याली बॅग घ्यायला. आता ती बॅग कशी आहे आता थांबा तिला सांगू आपण. हे ना हे असं ओपन कर असं आणि आता कर स्लाइड हेला असं. आणि आम्ही आता पोचलोय चंदीगडला. ही आमची चंदीगड एक्सप्रेस होती जी आम्ही मुंबईवरून पकडलेली. तर आता चैतू आपण चंदीगडला पोचलोय आणि आता इथून आपल्याला गाडीवाला पिकअप करायला येणार आहे. आपलं आपण पॅकेज बुक केलेलं आणि पॅकेजवाली गाडी आपल्याला आलेली आहे. इकडे स्टेशनच्या बाहेर उभी आहे, जी की आता आपण ती बाहेर जाऊन पिकअप करूया. आणि सकाळी 10 वाजलेले आहेत. सोमवार आज सकाळी 10 वाजलेले आहेत. तर आपण आता चंदीगड स्टेशनच्या बाहेर जात आहे गाईज. आणि तसं ऊन आहे तसं बऱ्यापैकी सकाळचे, कारण की 10:30 वाजलेले आहेत. आपण पाठी राहिलो होतो. अरे चैतलीला खूप मजा येते. का माहिती का असते ती वेट लागले बोलते. अच्छा वे टू पंचुगल लिहिलं का इकडे. ओके इकडे जायचं आपल्याला लगायचं. अभि ना आला, कुठे गेला. येतोय. मस्त बनवलंय ना स्टेशन, खूप मोठं आहे. आम्ही आता स्टेशनच्या बाहेर पडत आहे आणि खूप वेळ लागला आम्हाला स्टेशनच्या बाहेर पडायला. आम्हाला समजत नव्हतं ॲक्च्युअलमध्ये. तर आपल्याला आता टॅक्सीवाला आपला शोधावा लागेल. तो आला आपल्या अगोदर येऊन उभा राहिला आहे, पण त्याला आता शोधावं लागेल. आपल्याला फोन करावा लागेल. बघूया त्याला फोन करूयात कुठे नाही. तर इकडं अशा म्हणजे टुरिस्टच्या गाड्या ज्यांनी हे केलेलं बुक केलेल्या त्या गाड्या इकडे आहेत. ऑटोवाले आहेत, खूप सारे टॅक्सीवाले आहेत. स्टेशनच्या बाहेर तुम्हाला हा आहे ना स्विफ्ट डिझायरवाला, हो का, ती आपली गाडी आहे. की आपण आपल्या गाडीत सामान ठेवूया आणि निघूया. हे आपले ड्रायव्हर आहेत पापाजी. आपली बॅग अशी त्यांनी वर ठेवली. डिक्कीमध्ये CNG आहे का ना. दोही आहे. मी चौघं पण गाडीत बसलोय. जस्ट स्टेशनवरून गाडीत बसलोय. आता सगळं सामान वगैरे गाडीत ठेवलंय आणि आता आपण निघतोय आपल्या फर्स्ट स्टॉपला म्हणजे शिमलाला. डायरेक्ट इथून 3-3-3.5 तासाची रनिंग.
कितने घंटे का रनिंग है इधर से? 3.5-4 घंटे 3.5-4 घंटे का चा रनिंग आहे. तर बघूया आता आपण पुढे. हरजिंदर ना आपका नाम? हाँ जी मुझे फोन पे समझ स्टेशनच्या बाहेर खूप गर्दी आहे. ऑटोवाले वगैरे बसवाले खूप खूप सारे म्हणजे गाड्या वगैरे. हाँ जी भैया जो स्टेशन से पिकअप करते हैं, जैसे आप बिना पैकेज से आते हो ना ट्रेन में, उनके लिए स्कैनर दे है ही नहीं कोई. हो का? हा आर्मीचा ब्लॉग आहे पूर्ण. हा आर्मीचा ब्लॉग आहे टोटल. आता आम्ही शिमलाच्या रूटला आहोत आणि आता आम्हाला डायरेक्ट 2 तासानंतर आम्ही शिमल्याला पोहोचणार आहे. आणि हे चौघं आता या तिघांना बोललो तुम्ही झोपून जाऊ आता, कारण की 1 तासानंतर आपण नाश्ता करण्यासाठी कुठेतरी थांबणार आहोत. तोपर्यंत आपण थोडीशी वामनुस्की घेऊया. वामनुस्की घेऊया. ठीक आहे, क्षणभर विश्रांती घेऊया म्हणून. नाश्ता करायला एका ठिकाणी थांबलोय आणि हे बघा मस्त हॉटेलवर थांबवले त्यांनी नाश्ता करायला. खूप भारी व्ह्यू वाटते इकडून, मस्त पर्वत रांगा वगैरे. छान आहे ना व्ह्यू, एक नंबर आहे. म्हणजे ट्राय करण्यासाठी खूप चांगलं आहे. तुला आवडतं नाही? जेवायला सांबार वगैरे चांगले नव्हते. जेवण तर काही भेटलं नाही आम्हाला. म्हणून आम्ही ब्रेकफास्ट मागवलाय. नाश्ता ऑर्डर केलाय. तर आता नाश्ता येईल आमचा आणि मस्तपैकी नाश्ता करूया आणि निघूया. हो हे असं चीज ग्रिल होगा? हॉटेल आहे. व्हेज नॉर्मल सँडविच ऑर्डर केलेलं आहे. आता आपण टेस्ट करून बघूया. सकाळी ब्रेकफास्ट करतो सँडविच. आम्ही सगळेजण रेडी झालोय आणि आता करतोय फोटोशूट. तुझ्याकडून शिकले मी ओव्हर ॲक्टिंग करायला. तर असं आज मी आउटफिट वेअर केलंय. हा आमचा तर इथला मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. आता संध्याकाळचे किती वाजलेत? 5:30 वाजलेत. आम्ही आता हॉटेलच्या बाहेर आलो चौघं पण. आणि हॉटेलच्या बाहेर आता रात्र झालेली, तशी रात्र म्हणजे संध्याकाळ झाली. आजचा दिवस तर आमचा असाच गेला ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि आता जस्ट लिटरली असं क्लायमेट झालेलं आहे. हे बघा माझ्या पाठीमध्ये जाऊयात, तुम्हाला दाखवतो मी एक झलक दाखवतो तुम्हाला, एक व्ह्यूची झलक. हे आमचं हॉटेल आहे 7 हिल म्हणून. आणि हा बघा हा नजारा आहे खाली. डायरेक्ट हे दिसतं आहे ना, ही डायरेक्ट दरी आहे अशी. आणि इकडे खूप सारे वानरं वगैरे आहेत. म्हणजे यांनी डोंगरावरच आहे ना सगळे असं घरं वगैरे सगळी डोंगर आहेत. म्हणजे डोंगर सोडलाच नाही. हे बघा ना माझ्या पाठी बघता ना तुम्ही, हे बघा ह्या साईडला ही सगळी म्हणजे सगळं टोटल पूर्ण घरं बांधलेली आहेत अशा प्रकारे. बघा टोटल त्यांनी पूर्ण डोंगर पूर्ण आहे. आणि इकडे लिटरली तुम्हाला सांगतो की हॉटेल आहे पाठीमागं 6 फ्लोअरचं आमचं हॉटेल आहे असं पूर्ण.
आणि असा हा मनालीचा आत्ताचा नजारा तुम्हाला दाखवतोय. जस्ट आम्ही थोडं वॉकिंगला बाहेर चाललो आता, पण थोडा अंधार पडतोय आणि लिटरली थंडी खूप आहे गाईज. 14 डिग्री आत्ता टेम्परेचर आहे, लिटरली 14 डिग्री. हे आमच्या हॉटेलचा कॅफेटेरिया एरिया, हा पूर्ण कॅफेटेरिया एरिया, ओपन कॅफे बाहेर आहे आणि आतमध्ये पण तुम्ही करू शकता. आणि हे बघा, हा तुम्हाला कॅफेटेरियामधून दाखवतो मी एरिया. बघा ती गाडी येते लिटरली झाडांमधून बघा. आणि हा एरिया संध्याकाळचा सूर्य मावळला काय नजारा आहे. ला 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 ली ला 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 ए ला ला ली ला 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 ली ला 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 ला. आम्ही खूप छान रेडी झालेलो आहोत चौघं पण. तुम्हाला दाखवतो झलक आमची. थंडी एवढी आहे की आम्ही हे बघा, प्रतीक्षा, अभि आणि माझी नतुडी चैतू छान रेडी झालो आम्ही. बघा किती छान नजारा आहे. खूप थंडी आहे. 14 डिग्री ब्रो. खूप खूप 14 डिग्री. येस, दिस इज क्लायमेट राईट नाव. 14 डिग्री. काय खरंच ना आपलं आता का करतोय बघा. ग्लोव्हच नाही आमच्याकडे. हिचा ग्लव्स नाही, माझ्या हातात एक, अभिच्या हातात एक. आमची कॉफी आलेली आहे, चैतूची चाय, प्रतीक्षा आणि अभिची कॉफी आणि चाय. आता रात्रीची वेळ आहे आणि सगळीकडे शांत आहे. लिटरली इथं 2-3 स्टोर आहेत. कारण की आम्ही शिमल्याच्या खाली आम्ही इकडे फिरण्यासारखं काय नाही एवढं. तर उद्या आम्ही जाणार आहे. बघा समोर जे आहेत ना, आम्ही जेवायला जातो आहे. आता वाजलेलं आहेत 8:30 वाजता आम्ही जेवायला चाललो आहे. चला चालत, एकच फ्लोअर आहे. हे बघ ही खिडकी उघडी आहे. आता तुम्ही कुठे गेले दोघी जण? घे ना, तू घे, हात धुवायला वगैरे घेतलास. आता आम्ही डिशमध्ये नूडल्स, रोटी, चैतुनी शिरा आणि भात, डाळ सगळे आयटम घेतले. आता आम्ही जेवण करणार आहे मस्तपैकी. सूप गरम गरम पिणार आहे पहिला. कसं आहे सूप? पिऊन बघ. सूप मस्त. जेवण कसं होतं प्रतीक्षा? छान होतं. अभि जेवण कसं होतं? खतरनाक. चैताली जेवण कसं होतं? छान झालेलं ना. पण जेवण खरंच खूप छान होतं. खूप मला आवडलं जेवण. आणि म्हणजे मला वाटलेलं इकडं बाहेर आलो तर आपले हाल होतील. खूप छान होतं जेवण. आम्ही आत्ता वाजलेले आहेत 9, 9:15 आणि जस्ट जेवण करून आम्ही शतपावली करायला हॉटेलच्या बाहेर आलो. जास्त लांब गेलो नाही. आणि खरंच कमीत कमी आता 10-11 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. एवढं गार आहे, भरपूर सारं गार आहे. चैतू थंडी वाजते का नाही? खूप जास्त थंडी आहे. चला आता रूममध्ये जाऊया आणि झोपूया, कारण की सकाळी आपल्याला दिवसा हे करायचं आहे. भेटूया उद्या आपण गाईच. बाय बाय. चला.